सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला एक एक स्वतः त्यांनी साधन कसं केलं आणि कशी पूर्ण आहुती साधनेची त्यांची झाली, ही झाल्यानंतर आपल्या सर्वांसाठीच सार सांगत आहेत की जसं त्यांनी ते पूर्ण पुरुष झाले, त्यांनी आत्मा सो परमात्मा ही अनुभूती घेतली आणि आपण सर्वांनीही ती अनुभूती घ्यावी अशी आस आहे. जणू काही जसं एखादी परीक्षा आपण देतो आणि मी असं असं केलं आणि त्यातले काही सावधगिरीचे इशारे असतात, तर ते की पॉईंट्स ज्याने आधी पार केलेलं असतं तो व्यक्ती सांगत असतो. जणू काही तसंच बाबा मुक्तानंद आपणाला आता हे सर्व की पॉईंट्स सांगत आहेत. तर ह्या द्वितीय खंडामध्ये हे सर्व आपल्याला साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचे टिप्स जे आहेत ते सांगत आहेत. आणि त्यातला आजचा तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे बक्कत ध्यान. म्हणजे आपण ध्यान तर अनेक जण करतात, वेगवेगळ्या पद्धती आहेत ध्यानाच्या. कोण नामस्मरण असेल, मंत्रजाप असेल, ब्रह्मविद्येचं असेल किंवा ब्रह्मकुमारीचं किंवा विपश्यना ध्यान, कोणत्याही पद्धतीचं ध्यान केलं तरीसुद्धा ते ध्यान करत असताना ते ध्यान प्रामाणिक असावं, सत्य स्वरूपाचं असावं, सत्य ध्येयाचं असावं. हा इशारा ते आपल्याला करत आहेत. आणि ह्यासाठी त्यांनी बगळ्याचं उपमा दिली की आपलं ध्यान हे क्षणभंगूर प्राप्तीसाठी नसून ते अविनाशी प्राप्तीसाठी असणं आवश्यक आहे. ह्यासाठी आपणाला खूप सखोल मार्गदर्शन ते करत आहेत. आणि त्यामध्ये ते सांगत आहेत की बगळा जसा दिवसभर पाण्यामध्ये उभा असतो, अगदी एका पायावर उभा असतो, लक्ष देऊन एकटक उभा असतो आणि त्यातनं मासे प्राप्त होत असतात. तर त्याच प्रकारे अनेक साधक आहेत की त्यांची पण अवस्था साधारणतः अशीच असते की कष्ट करतात, मेहनत आहे, परंतु जे ध्येय आहे ते ध्येय हे मर्यादित ध्येय धरून साधन केलं जातं. तर या पद्धतीने सांगतायत. आणि विशेष बाबा मुक्तानंद सांगत आहेत की इथे जी ध्यानामध्ये ध्यान करत असताना आपल्या अंतरी भगवंतापासून ते आपले जे सद्गुरू आहेत आणि आपल्यामध्ये सुद्धा जी कुंडलिनी शक्ती आहे, तर त्या कुंडलिनी शक्तीचं ती 5 तिचे मुख्य तत्व आहेत, 5 तिच्या मुख्य शक्ती आहेत, 5 तिचे कार्यकारी घटक आहेत. ते म्हणजे ती स्वयंप्रकाशित आहे, ती स्वयंप्रकाशित आहे, आनंद स्वरूप आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ती ज्ञानस्वरूप आहे, ती इच्छास्वरूप आहे, तिच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे सर्व काही करण्याची इच्छा तिच्यामध्ये आहे, ज्ञानस्वरूप आहे. आणि 5वं म्हणजे क्रियाशक्ती आहे तिच्यामध्ये. तर त्यामुळे अशी ही कुंडलिनी शक्ती आहे की तिच्यामध्ये एवढं सर्व सामर्थ्य असलेली शक्ती आहे की जी आपणाला अनुग्रहाच्या माध्यमातून त्या शक्तीचं जागरण होतं आणि ती शक्ती आपल्या अंतरी क्रिया करते आणि ती क्रिया करून आपणाला ती शुद्ध करण्याचं काम ती करत असते. तर अशा पद्धतीने आपणाला पुन्हा एकदा अनुग्रहाची शक्ती आणि कुंडलिनी शक्तीविषयी आपल्याला बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे. आणि ते इथे दुसरा इशारा पण महत्त्वाचा करतायत की ज्या वेळेला ह्या शक्तीचं जागरण होतं त्यावेळेला प्रत्येकाच्या अंतरी काही क्रिया होतात. तर त्या क्रियांमुळे कोणाला वेगवेगळ्या संवेदना बाहेर प्रकट होऊ शकतात. तर आता विपश्यनेमध्ये पण अनेकांना एक 4-5 दिवसानंतर वेगवेगळ्या संवेदना तिथं निर्माण होतात. काही वेळेला अनेक जण रडतात, कारण बऱ्याच भावना आणि सर्व काही बाहेर पडत असतं.
तर त्या पद्धतीने इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की जेव्हा या शक्तीचं जागरण होतं तेव्हा कोणाला कोणाला एक आनंद होईल, हास्य उमटेल, तर कोण रडेल, तर कोण वेगवेगळ्या क्रिया होत असतात, तर कोणामध्ये स्पंदनं जाणवतील, असं काही होत असतं. तर इथे ते सांगतात की हे आंतरिक ती शक्ती ते करत असते आणि त्या साधकासाठी जे आवश्यक आहे त्या साधकामध्ये त्याच्या भावनेचा कुठला कप्पा शुद्ध करायचा आहे, कुठला कप्पा उलगडायचा आहे, तर त्यानुसार किंवा त्याच्या कर्माचा कुठला कप्पा विनाश करायचा असेल किंवा त्याच्या स्मृतीचा कुठला कप्पा नष्ट करायचा असेल, वेदनेचा कुठला कप्पा त्याचं निर्हरण करायचं असेल, तर त्या शक्तीला ते माहीत असतं की ह्या साधकासाठी काय केलं गेलं पाहिजे, त्यानुसार ती शक्ती ते काम करत असते. तर इथे ते आपणाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या बाह्य क्रिया दिसत असतात, बाह्य वर्तणूक त्या साधकाची तशी दिसत असते आणि अनेकांना मग असं असतं, ऐकलेलं असतं कुठेतरी, अशी स्पंदनं निर्माण होतात, मग शरीरात विशिष्ट हालचाल होते किंवा तर त्यानुसार मग अनेक साधक जेव्हा दीक्षा दिली जाते किंवा काय इथे शक्तिपात दीक्षा करवली जाते, तर त्यामुळे बाबा मुक्तानंद सांगतायत की अनेक साधक एक दुसऱ्यांचं बघून तशा स्वतः मनाच्या क्रिया करत असतात, तर मनाची क्रिया करणं वेगळं आणि त्या शक्तीने आतून तिचं स्फुरण होऊन तिची गती होऊन शरीराने क्रिया करणं वेगळं हे सांगत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपण आपल्या अंतरीच पाहणं आवश्यक आहे. आता बाबा मुक्तानंदांनी त्यांचे पूर्ण साधनेमध्ये आलेले सर्व अनुभव, सर्व भांडार आपणासमोर खुला केला आहे की जो सर्व संतांना, सर्व महान विभूतींना आलेला आहे. आता हा जरी खुला केला असेल तरी जेव्हा आपण हळूहळू ध्यान करत जाऊ त्यामध्ये जे अनुभव येईल ती आपली शिदोरी असणार आहे, ती आपली मग त्यामध्ये अगदी सूक्ष्म साधारण क्रिया का घडली असे ना, पण आपल्यासाठी ती मोठी आहे. तर त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या गतीने आणि आपल्या अंतरी होत असलेल्या शक्तीशीच आपण समर्पित होणं आणि आवश्यक आहे. हे सर्व मार्गदर्शक आहेत, त्यांना तसं झालं म्हणून आपल्याला उद्या काही रंगाचे दर्शन होतील किंवा काय, ते मानसिक कुठल्याही गोष्टी करून घ्यायच्या नाही आहेत. तर आज ना उद्या हळूहळू करत या जन्मात नाही तर पुढच्या काही कालावधीमध्ये जन्मात त्या आपल्याला घडतील, पण मानसिक निर्माण करून त्या आणायच्या नाही आहेत हेही सांगत आहेत. आता पुढे ते सांगतायत, इथे त्यांनी सांगितलं आहे की असा जो कोण साधक करतात जेव्हा संघात असताना अशा पद्धतीने साधक ते कारण हे जेव्हा सदेही असतात ह्या विभूती तेव्हा त्यांच्या समोर ते साधकांकडून ध्यान पण करून घेतात, तर तेव्हा त्यांना कळतं की कोण कुठल्या अवस्थेत आहेत, तर ते सगळ्याच साधकांना शाबासकी देतात. जरी त्यांच्या मानसिक क्रिया होत असतील तरीसुद्धा, त्यांनी स्वतःहून क्रिया केल्या असतील तरीसुद्धा वा शाबास असं ते करतायत. तर इथे काल ते सांगतायत की एकच मिनिट, काल बाबा मुक्तानंद सांगतात की या सर्व क्रिया अंतरशक्ती करवीत असते आणि तुमच्या क्रिया मात्र तुमची बाह्य मनोदशा करवीत असते. याचेच नाव बकत ध्यान. जेव्हा दोन मुख्य फरक आहे, जेव्हा एकरूप होतो साधक ध्यानामध्ये, देहभान पूर्णतः विसरून जातो, मनाचं भान विसरून जातो, सर्व काही विसरून जातो, तेव्हा मग ज्या क्रिया होतात तर त्या क्रिया ह्या शक्तीने केलेल्या असतात आणि अन्यथा इतर वेळी मानसिक अवस्थेतून निर्माण झालेल्या क्रिया असतात. पुढे बाबा मुक्तानंद म्हणतायत, मुक्तानंद मात्र दोघांनाही आशीर्वाद देऊन म्हणतो, वा वा, काय छान क्रिया होतात तुम्हाला, वा, फार पुढे गेलात बरं तुम्ही, फार उच्च स्थिती आहे तुमची. बघा, दिवसभर ध्यान करून पोटभर मासे खातो, तुम्ही पण थोडे हसता, थोडे रडता, थोड्या क्रिया करता आणि 10 वेळा शाबासकी मिळवता. आणखी काय पाहिजे? बगळ्याला ध्यान मच्छीचे आणि तुम्हाला ध्यान शाबासकीचे, अंतरशक्तीचे नव्हे. त्याला मच्छी मिळाली आणि तुम्हाला शाबासकी मिळाली. कोणी एखाद्याने
तुम्हाला आणि त्या बगळ्याला विचारले की का हो बुवा, तुम्हाला वैकुंठ प्राप्ती का झाली नाही? तर त्याला काय उत्तर आहे तुमच्यापाशी? तुम्ही वैकुंठाचे ध्यानच कुठे केले होते? ध्यान तशी प्राप्ती. तर इथे ते सांगतायत. त्यामुळे तर इथे ते सांगतायत की ध्यान, वैकुंठाचं ध्यानच कुठे केले होते, ध्यान तशी प्राप्ती. तर इथे आवश्यक आहे आपण पण ध्यान करत असताना जितकं एकरूप होऊ, जितकं पिन पॉईंट असेल, सर्व काही विसरून जाऊन, आणि तो कालावधी आपण ठरवलाच आहे ना, किंवा बसणारच आहोत ना, तर जितकं होईल तितकं समरस होऊन, एकरूप होऊन जर आपण ध्यान केलं तर मग आपल्याला त्या प्रमाणात प्राप्तीही होणार आहे. आता ते पुढे सांगतायत, अनेकदा असं होतं की आश्रमामध्ये सुद्धा किंवा एखादी सेवा असते, तर असं होतं अनेकदा की अनेक साधकांचं इंटेन्शन एवढंच असतं की मला माझ्या गुरूंनी चांगलं म्हणावं, किंवा इतर साधकांच्या समोर माझी वाहवा व्हावी, किंवा इतरांनी माझं कौतुक करावं, किंवा स्वतःचं कौतुक करावं. ह्या भूमिका असतात. मग ती सेवा का असेना, किंवा ध्यान का असेना, किंवा एखादी साधना का असेना. तर हे जेव्हा असतं तेव्हा कुठली प्राप्ती विशेष होऊ नाही शकत आहे. क्षणाच्या काही प्राप्ती होतील, क्षणभंगूर प्राप्ती होतील, आणि त्याचा उपभोग घेऊन त्या नष्ट होतील, एवढ्याच प्राप्ती होतील. तर इथे ते सावध करत आहेत आपल्याला की आपला उद्देश, आपलं ध्येय काय असलं पाहिजे. कोणाची शाबासकी मिळवणं किंवा गुणगान स्वतः गाणं किंवा इतरांनी गाणं ह्याच्यासाठी नको. आता आपण पुढचं वाचन करूया. इच्छेप्रमाणे फळ देणारे तसे अनेक आश्रम आहेत. 20 वर्षांपूर्वी मी जिथे राहत असे तिथून जवळच एका महात्म्याची समाधी होती. ते सिद्धस्थान असल्यामुळे तिथे दर्शनासाठी पुष्कळ यात्रेकरू जात असत. मी सुद्धा जात असे. मी केवळ आत्मनिष्ठेसाठी समाधीला प्रदक्षिणा करून दूर एका बाजूला शांत चित्ताने ध्यान करीत असे. माझी वृत्ती ही आत्माकार होऊन जाई आणि अशा रीतीने माझ्या कर्माचे फळ मला प्राप्त होत असे. एक दाम्पत्यही तिथं अनियमाने येऊन अपत्य प्राप्तीसाठी त्या समाधीची प्रार्थना करीत शांत बसत असे. कालांतराने त्यांना काही आदेश मिळून अपत्य प्राप्तीही झाली. अशाच प्रकारे कोणी कोर्टातली केस जिंकण्यासाठी, तर कोणी परीक्षेत पास होण्यासाठी, तर कोणी रोगमुक्त होण्यासाठी त्या समाधीपाशी येऊन प्रार्थना करीत असत. कोणी द्रव्यप्राप्तीसाठी, तर कोणी विषय तृप्तीसाठी देखील चिंतन करीत बसत. कोणी कोणी मौज मजा करण्यासाठीही तिथे यात्रेच्या निमित्ताने येत. ज्यांना मुंबई शहरात भेटायला अवसर मिळत नसे त्यांना समाधीच्या निमित्ताने चोरून भेटीगाठी घ्यायला तिथे चांगला एकांत मिळे. शिवाय समाधी दर्शनासाठी जायला कुणालाच प्रतिबंध नसल्यामुळे तू तिकडून ये, मी इकडून येतो असा परस्पर संकेत ठरवून एकमेकांना गुपचूप भेटणाऱ्या कॉलेजातल्या मुलामुलींची तर तिथे जत्राच भरायची. अशा रीतीने स्वामी मुक्तानंदाप्रमाणे इतरही सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी जमत असत आणि आपापल्या इच्छेनुसार फळ प्राप्त करून घेत असत. लोक म्हणतात, मुक्तानंद स्वामींना वृत्तीसिद्धी आणि अनेक शक्ती समाधीपासून म्हणजे बाबांपासून मिळाल्या, पण दुसऱ्यांना काहीच कसे मिळाले नाही. मला सुद्धा लोक विचारतात, स्वामीजी तुम्हाला तर कितीतरी मिळाले, पण त्यांना मात्र काहीच प्राप्ती झाली नाही, असे का? मी म्हणतो, बाबांनो, त्यांना जे हवे ते पूर्ण मिळाले. माझी इच्छा होती तसे फळ मला मिळाले. मला ज्ञान, ध्यान, भक्तीची आवड होती, ती माझी इच्छा पुरी झाली. मला परमात्म्याशी सख्य हवे होते, ते जमून गेले. ज्यांना पुत्रप्राप्तीची लालसा होती त्यांना पुत्रप्राप्ती झाली. ज्यांना विद्या हवी होती त्यांना विद्या प्राप्त झाली. ज्यांना केस जिंकायची होती ते केस जिंकून गेले. ज्यांना आरोग्य हवे होते त्यांना आरोग्य प्राप्ती झाली. प्रेमिकांचे प्रेम जमले. ज्याची जी इच्छा होती ती पुरी झाली. तुमची भावना
तुमच्या अंतःकरणाची तृप्ती, तुमची गुरुनिष्ठा, गुरुसंबंधित ज्ञान, तुमची शक्तीवरील निष्ठा आणि तिच्या स्वरूपाची ओळख ज्या प्रकारची आणि जितक्या प्रमाणात असेल त्या प्रकारचे फळ तितक्याच प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल. काय सांगते? तुमची भावना, तुमच्या अंतःकरणाची वृत्ती, तुमची गुरुनिष्ठा, गुरुसंबंधी ज्ञान, तुमची अंतर्शक्तीवरील निष्ठा आणि तिच्या स्वरूपाची ओळख ज्या प्रकारची आणि जितक्या प्रमाणात असेल त्या प्रकारचे फळ तितक्याच प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल. तुमचे ध्यान बकत ध्यान असेल तर तुम्हाला काही कैलासाहून विमान येणार नाही. तुमचे ध्यान बकत ध्यान असेल तर तुम्हाला काही कैलासावरून विमान येणार नाही. फार तर तुम्हाला 2 मासे अवश्य खायला मिळतील. यासाठी ध्यान करणाऱ्यांनी सदिच्छापूर्वक आणि अतिशय सावधानीने ध्यान केले पाहिजे. आपले ध्यान कुठे स्थिर होते आणि आपले मन अजून कशात गुंतले आहे हे जरा नीट बघा. मुक्तानंद जेव्हा ध्यानाला बसे तेव्हा त्याचे एकच उद्दिष्ट असे, ते म्हणजे भगवान श्री नित्यानंद, तेच त्याचे गुरुबंधू आणि तेच त्याची गुरुभगिनी. त्यांच्याशिवाय इतर कोणाही गुरुबंधूंशी त्याने स्नेह वाढवला नाही की कोणाही गुरुभगिनीशी संबंध ठेवला नाही. आपल्या सख्या भावाला सोडून उगीचच इतर कुणाला तरी भाऊ मांडण्यात आणि सख्खी बहीण सोडून दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला आपली बहीण बनवण्यात काय अर्थ आहे? अशा प्रकारचा संबंध जोडण्यामागे काहीतरी दोष, काहीतरी कुटील हेतूसुद्धा असू शकतो असे नाही वाटत तुम्हाला? वास्तविक सारे पुरुष आपले बंधू आणि साऱ्या स्त्रिया आपल्या भगिनी आहेत. मग एकावर प्रेम आणि दुसऱ्यावर द्वेष करणे कितपत योग्य असते? मुक्तानंदाचे सोयरे, धायरे आणि जिवलग मित्र केवळ एक नित्यानंदच होते. त्यांच्याशिवाय त्याला आणखी कोणी मित्रही नव्हता आणि नित्यानंदांच्या नावाने त्याने कोणाला फसवलेही नाही. तो सतत नित्यानंदांचे ध्यान करीत असे, नित्यानंदांचे चिंतन करीत असे आणि त्यांच्या विचारात रमून जात असे. त्याने नित्यानंदांतच पूर्ण संतोष, पूर्ण समाधान, पूर्ण शांती, पूर्ण आनंद आणि स्वस्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले होते. त्याने नित्यानंदांतच पूर्ण संतोष, पूर्ण समाधान, पूर्ण शांती, पूर्ण आनंद आणि स्वस्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले होते. अशा रीतीने बाबा मुक्तानंदांनी आपणाला फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत की ध्यानामध्ये प्रामाणिकपणा आणि सत्संगती पण सांगितलेली आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा केवळ आणि केवळ आपल्या सद्गुरु तत्व आपल्यासोबत असायला पाहिजे आणि इतर वेळीसुद्धा तेच सोबत असायला पाहिजे. ह्यासाठी ते विशेष सावधान करत आहेत. अनेकदा आपण आपल्या अन्य काही नाती असतात किंवा त्याच्यापासून अलिप्त होतो आणि मग जिथे आश्रमात जातो तर तिथे गुरुबंधू भगिनी ह्यांच्याशी आपलं नाती जोडली जातात, जी जोडायलाही हरकत नाही आहेत. पण इथे बाबा मुक्तानंद सावध करत आहेत की कोणा एका किंवा ठराविक जणांशी नाही, तर आपले सर्वच गुरुबंधू आहेत आणि सर्वच गुरुभगिनी आहेत. समतेची भावना सर्वांच्या ठायी असणं हे इथं सांगतायत आणि एक रूप व्हायचं आहे ते म्हणजे आपल्या सद्गुरूंशी. तेच आपले माता पिता, तेच आपले मार्गदर्शक, तेच आपले सखा सोबती आणि तेच आपले बंधू भगिनी. ते ह्या पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी सर्व काही नाती त्यांच्या सद्गुरूशी जोडलेली होती आणि बाकी सर्वांवर त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे ठराविकच आपले गुरुबंधू भगिनी हे त्यांनी कुणालाही जोडलेलं नव्हतं, तर सर्वांप्रती समतेची भावना. तर हे अत्यंत आवश्यक आहे. कारण असं होतं की आपण इथला प्रपंच सोडतो संसारातला आणि आश्रमात जातो आणि तिथे वेगळा तिथे सुद्धा संसारच करतो, तिथे सुद्धा प्रपंचच करतो. तर हे पूर्ण टाळलं गेलं पाहिजे. की मग असं होतं की एखादी मैत्रीण असेल, तिच्याशिवाय मग दुसरीकडे कुठे जाताच येत नसतं किंवा ह्या पद्धतीने मग जे
तिथे सुद्धा परावलंबित्व असतं, एकमेकांमध्ये एकमेकांना अडकवणं असतं आणि ह्या सगळ्यामध्ये पुन्हा तिथं संसारच असतो अध्यात्माच्या नावाखाली. तर ह्यासाठी ते आपणाला सावधान करत आहेत आणि केवळ ते सांगतायत की बाबा मुक्तानंद म्हणजे मी भगवंताकडे मागितलं काय, तर मी जात होतो आश्रमात, मी नमस्कार करत होतो समाधीकडे आणि एका झाडाखाली जाऊन शांतपणे ध्यान करत होतो आणि मागत होतो मला भगवंताची प्राप्ती पाहिजे, मला आत्मसाक्षात्कार पाहिजे आणि तो मला मिळाला. कोणी पुत्रप्राप्ती मागितली, कोणी लग्न ठरू देत म्हटलं, कोणी काही अडचणी दूर होणं म्हटलं, त्या सर्वांच्या सर्व झालेल्या आहेत. मी हे मागितलं आणि हे का मिळालं मला, तर त्यामध्ये त्यांची एकरूपता, त्यांच्या गुरूंच्या प्रती, साधनेच्या प्रती आणि आंतरिक शक्ती जी आहे कुंडलिनी शक्ती, तिच्या प्रती त्यांची निष्ठा, विश्वास, खात्री हे पूर्ण होतं आणि पूर्ण समर्पण होतं. त्यामुळे त्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतली आणि सर्वांप्रती समभाव त्यांनी ठेवलेला होता. तर इथे ते खूप मोठं सूत्र सांगतायत आणि त्यामुळे त्यांचा वेळ त्यांनी कुठेही वाया घालवलेला नाही आहे आणि ते पूर्ण स्वयंपूर्ण स्वतःच्या आतमध्ये जाऊन स्वतःच्या ते आणि सद्गुरू या दोघांची एकरूपता होऊन त्यांनी या सर्व अवस्था गाठलेल्या आहेत. स्वयंस्फूर्तीने, स्वयंशक्तीने आणि पूर्णतः स्वतंत्र रूपाने. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता इथे पुढे सांगतायत एके दिवशी एक छोटी ध्यानयोगी मुलगी ध्यानाला बसली. मी सहज ध्यान मंदिरात गेलो. त्या ध्यानयोगिनीच्या मुखावर प्रेम ओसंडून जात होते आणि डोळे मिटून ती खळखळून हसत होती. तिला हसताना पाहून मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो, मोठ्या खुशीत दिसतेस तू, खूप हसत आहेस, काय झाले आहे? ती म्हणाली, माझी काही नाही बाबा, मला वाटले की तुम्हाला भोळे समजून कोणी ध्यानाचा नुसता आवेश आणून तुम्हाला फसवण्याचा आणि धोका द्यायचा प्रयत्न करतात, पण तुम्ही फसतही नाही आणि धोकाही खात नाही. उलट आपल्याला काहीच समजले नाही असे नाटक करून त्यांनाच बनवता, म्हणून मला हसू येते. मी म्हणालो, मुली, ही खरी गोष्ट आहे. त्यांना जे पाहिजे तेच मी त्यांना देतो. ध्यान करणाऱ्या मंडळींनी लक्षात ठेवावे की तुम्हाला कितीही ध्यान लागले, कितीही क्रिया झाल्या, कितीही भाव, महाभाव, अतिभाव, उच्च भाव वगैरे झाले, तरी माझ्या आतून तुमच्या अंतरात्म्यापर्यंत एकच ज्ञानशालिनी शक्ती पसरलेली असून ती कागद पेन्सिल घेऊन तुमच्या सर्व क्रियांचा रिपोर्ट मला द्यायला उभीच असते. त्या मुलीला आलेले हसू आणि तिचे बोलणे सत्य होते. हा प्रसंग घडल्यामुळे मी या विषयावर लिहिण्याचे ठरवले. इथे खूप छान सांगतायत की इथून तिथून सर्व शक्ती एक आहे. भगवंताची जी शक्ती आहे, हे विश्व निर्माण करताना जी क्रिया घडली आणि ती क्रिया म्हणजे त्या परमात्मा शक्तीतून ही शिवशक्ती निर्माण झाली आणि ती शिवशक्ती विश्वाकार होते. त्यावेळेला तिने पूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि हे विश्व निर्माण केले. त्यामुळे ती शक्ती भगवंतापासून प्रत्येक जीवामध्ये तीच शक्ती आहे. इथून तिथून तीच पूर्ण शक्ती व्याप्त आहे आणि हे आपले सद्गुरू असतात ते त्या शक्तीची इतके एकरूप किंवा ते शक्ती स्वरूपच झालेले असतात. त्यामुळे त्यांना आर पार सगळंच काही दिसत असतं. तर त्यामुळे ते इथे इतकं सुंदर सांगितलेलं आहे त्यांनी की ध्यान करणाऱ्या मंडळींनी लक्षात ठेवावे की तुम्हाला कितीही ध्यान लागले, कितीही क्रिया झाल्या, कितीही भाव, महाभाव, अतिभाव, उच्च भाव वगैरे झाले, तरी माझ्या आतून तुमच्या अंतरात्म्यापर्यंत एकच ज्ञानशालिनी शक्ती पसरलेली असून ती कागद पेन्सिल घेऊन तुमच्या सर्व क्रियांचा रिपोर्ट मला द्यायला उभीच असते. त्या मुलीला आलेले हसू आणि तिचे बोलणे सत्य होते.
हा प्रसंग घडल्यामुळेच मी या विषयावर लिहिण्याचे ठरवले. कारण इथून तिथून ती सगळी कनेक्टेड एकच शक्ती आहे. त्यामुळे ते पूर्ण एक जाळं नेटवर्क शक्तीचा सागर आहे. त्यामुळे ते पूर्ण ते समजून जातं या महान विभूतींना की आपल्या सर्वांच्या अंतरी काय चालू आहे, कुठल्या क्रिया चालू आहेत, सगळ्याच प्रकारच्या कुठल्या क्रिया चालू आहेत. ह्या संदर्भात गोंदवलेकर महाराजांचं आहे की गोंदवलेकर महाराज सर्व साधक रात्री झोपतात आश्रमात किंवा त्यावेळेला महाराज एक चक्कर फेरी मारायचे आणि सगळ्यांचे चेहरे बघून तेव्हा त्यांना कळायचं की त्यांचे भाव, चेहऱ्यावरचे भाव बघून सुद्धा की कुठल्या स्मरणात आहेत. झोपी गेलेला जीव हा कुठल्या स्मरणात झोपी गेलेला आहे. तर हे त्यांना फक्त चेहरे पाहून सुद्धा किंवा म्हणजे ह्या पद्धतीने महाराजांचं आपण चरित्र अभ्यास करू तर त्यामध्ये आहे आणि महाराजांच्या आठवणीमध्ये सुद्धा आहेत. हे महान विभूती चेक करत असतात आपल्या आतमधले विकार. जसे आपले शाळेतले पेपर आपण किती काही लिहिलेलं असतं ते चेक करत असतात. त्याची परीक्षा वगैरे घेऊन मग आपण लिहितो आणि मग पेपर बाईंकडे जातात आणि ते प्रत्येक बाई आपापल्या विषयाचे पेपर त्यांचे चेक करते. पण आपले सद्गुरू आपली अशी काही परीक्षा वगैरे अशी घेत नसतात. आपल्या कळत न कळत ते सगळं आपल्या स्कॅनिंग करत असतात आणि त्यानुसार आपल्याला ते साम दाम दंड भेद या सगळ्या मार्गाने ते आपणाला शुद्ध करण्यासाठी योग्य त्या रीतीने आपणाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तर हे या अनुषंगाने इथं शक्तीचं ते शक्तीशी एकरूप असल्यामुळे ते आपल्या अंतरी सगळ्या काही गोष्टी ते जाणू शकतात. त्यामुळे त्यांच्या नजरेतनं कुठलंच काही चुकू नाही शकत. आपल्या आतले सद्विचार पण आणि विकारसुद्धा कुठलेही विकार कुठलेही म्हणजे सुटूच शकत नाहीत. तर हे इथे स्पष्ट होत आहेत. आणि त्यामुळे ती मुलगी जी होती छोटीशी तर ती एकरूप झाली होती आणि त्यामुळे तिलाही कळलं की कोण ध्यान करते कोण करत नाही. आणि बाबा मुक्तानंदांच्या शक्तीशी आणि सर्वच ह्याच्याशी ती एकरूप झाली. त्यामुळे तिला जे छोटी असली तरी तिला ते जाणवलं होतं, ते सत्य होतं. हा दुजोरा बाबा मुक्तानंद पण देत आहेत. पुढे ते म्हणतात, हा प्रसंग घडल्यामुळेच मी या विषयावर लिहिण्याचे ठरवले. त्या सिद्ध विद्यार्थिनीला देखील त्या विवेकपूर्ण ज्ञानशक्तीमुळेच हे ज्ञान प्राप्त झाले होते. माझ्यापाशी एक ध्यान मीटर आहे, तो गुप्त आहे, तो कोणाला बघायला नाही मिळणार. तुम्हाला कशा प्रकारचे ध्यान लागते, तुमची काय योग्यता आहे, ते सर्व काही मला त्या मीटरमुळे समजते. तेव्हा अंतरक्रिया आणि बाह्यक्रिया कोणत्या प्रकारच्या आहेत, बाहेरच्या व्यवहारात तुमचे लक्ष कुठे असते, तुमची अंतर्निष्ठा कितीशी आहे आणि तुमची अंतर्वृत्ती कुठे भटकते आणि कोणत्या गोष्टीची शरणागती पत्करते याचा तुम्हीच विचार करा. त्यावरून तुम्ही जरी समाधीच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी ही यात्रा कशासाठी आहे, अपत्य प्राप्तीसाठी, रोगनिवृत्तीसाठी, नोकरीसाठी की डिग्रीसाठी ते समजून येईल. मग इच्छा तसे फळ या न्यायाने ज्या हेतूने तुमची समाधी यात्रा सुरू झाली असेल तसेच फळ तुम्हाला प्राप्त होईल. यासाठी आपल्या ध्यानाचा हेतू काय त्याचे सूक्ष्म निरीक्षण करा. उत्तरेचे ध्यान करायचे आणि रामेश्वर अजून का दिसत नाही म्हणून विचारायचे. अरे बाबा, रामेश्वर दक्षिणेत आहे. तोंड फिरवून दक्षिणेचे ध्यान कर म्हणजे रामेश्वर दिसेल. आजकालच्या परमार्थाच्या यात्रेकरूंना याविषयी एक कथा सांगावीशी वाटते. ती कथा आहे लैला मजनूची. रामतीर्थांच्या व्याख्यानमालेतून मी मी इथे देत आहे. आता बाबा मुक्तानंद पुढे सांगतायत कथा, लैला मजनूची कथा बाबा मुक्तानंद सांगणार आहेत. तर आणि ती रामतीर्थांच्या व्याख्यानमालेतून देत आहेत, ते सांगत आहेत.
बाबा मुक्तानंद म्हणतात, लैला एक राजकन्या होती आणि मजनू होता एक मजुराचा मुलगा. दोघांचे प्रेम जमले, पण दोघांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा यांत महद अंतर असल्यामुळे त्यांचे लग्न होणे शक्य नव्हते. तरी पण त्यांचे एकमेकांवर गाढ प्रेम होते आणि ते दिवसेंदिवस वाढतच होते. दोघेही प्रेमवेडे झाले होते. राजवाड्याच्या गच्चीवर चढून लैला मजनू मजनू म्हणून हाका मारीत बसे आणि शहराच्या गल्ल्यागल्ल्यांमधून लैला लैला करीत मजनू फिरत असे. लैलाची प्राप्ती ही एकच इच्छा त्याच्या मनात घर करून बसली होती. त्याला ही एकच निष्ठा, एकच आशा उरली होती, एकच तार लागली होती. त्या एकाच आशेवर तो जगत होता. त्यात कोणताही व्यभिचार नव्हता आणि दुसऱ्या कुठल्याही वस्तूचे चिंतन नव्हते. आपल्या मुलाला लागलेले हे लैलाचे वेड ऐकून राजा काय शिक्षा करील या कल्पनेने मजनूचा बाप घाबरून गेला होता. परंतु खरे प्रेम कोणाचीही पर्वा करीत नाही. इकडे आपल्या लाडक्या मुलीची दुर्दशा बघून राजालाही चिंता वाटू लागली. तिची तब्येत सुधारण्यासाठी त्याने वैद्य बोलावले, मांत्रिक बोलावले, तांत्रिक आणले, ज्योतिषी बोलावले, पण काही उपाय चालेना. मुलीचे मन दुसऱ्या कशात रमेना. म्हणून राजाने तिला नाटक बघायचा आग्रह केला. तर लैला म्हणे, त्यात मजनू आहे, आपण दूर कुठेतरी सुंदर थंड हवेच्या ठिकाणी जाऊया. असे राजाने सुचवले तर ती म्हणे, मी नाही येत. तिथे मजनू कुठे आहे? लैला मजनूला एकमेकांची अशी ओढ लागून राहिली होती. मुक्तानंद म्हणतो, वेड लागलेच तर असे लागावे, नाहीतर लागूच नये. मतलबी प्रेमाने कामही होत नाही आणि रामही गवसत नाही. तर अशा प्रीतीने लैला मजनू एकमेकांच्या प्रेमात रंगून गेले होते. जिथे तिथे म्हणजे त्यांचं नाम लैला आतून मजनूचं नाम सतत घेत होती आणि मजनू लैलाचं नाम घेत होती. अशा पद्धतीने त्यांची एकरूपता, एकच विषय होता आणि इतके ते गुंतले होते. बाबा मुक्तानंद म्हणतायत की एका काव्यात लिहिल्याप्रमाणे, खटका नहीं है खाने का, चिंता नहीं है पाने की, ममता नहीं है देह की, परवाह नहीं है प्राणों की. अशी मजनूची स्थिती झाली होती. केवळ लैलाच्या आशेवर बाकी सारी शुद्ध बुद्ध हरपून तो भटकत फिरे. गावचे लोक त्याला वेडा समजू लागले. त्याच्या प्रेमाची सत्यता पटल्यामुळे राजाला मात्र त्याची स्थिती पाहून दया आली. ज्याप्रमाणे कुंडल वितळून त्याचे सुवर्ण होते, त्याप्रमाणे मजनूचे व्यक्तित्व लैलाशी पूर्ण एकरूप झाले होते. त्याला सगळीकडे लैलाच दिसत होती. त्याचा आपपरभाव मिटला होता. लैलामध्ये त्याचे पूर्ण आत्मसमर्पण झाले होते. मजनू हा भावच नष्ट झाला होता. शिल्लक राहिली होती फक्त लैला. त्यामुळे राजाने बाजारात दवंडी पिटली की मजनूची स्थिती ठीक नाही. लैलाच्या प्रेमाने वेडा होऊन तो असहाय्य बनला आहे. तरी सर्व दुकानदारांनी त्याला खायला प्यायला द्यावे, कपडेसुद्धा पुरवावेत आणि त्याचे पैसे सरकारी तिजोरीतून घेऊन जावे. लैलाचे ध्यान लागले म्हणून मजनूला सर्व काही फुकट मिळू लागले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. आळशी, दरिद्री, गरजू, परोपजीवी यांसारख्या मंडळींनी ती ऐकली. मात्र त्यांना वाटले ही संधी बरी आहे. मजनू बनणे सर्वात उत्तम. लगेच रोज एक नवीन मजनू तयार होऊ लागला. मजनूंची संख्या वाढू लागली. दुकानदारांचे काय जाते. कोणीही मजनू बनून आला आणि त्याच्या पायात जोडे नसले तर जोडेवाले त्याला जोडे दान करीत, हॉटेलवाले जेवायला देत. बिल जायचे राजाकडे. राजाने पाहिले तेव्हा मजनूचे बिल हजारो रुपयांवर गेलेले दिसले. राजाने चौकशी केली तेव्हा समजले की मजनूंची संख्या हजारांच्या वर गेली होती. राजाने विचार केला. दया करायला गेलो पण भलतीच आफत होऊन बसली. आता काय करावे. त्याने प्रधानाला बोलावले. प्रधान मोठा चतुर होता. तो म्हणाला, सरकार, मला जर पूर्ण अधिकार दिलात तर मी यातून मार्ग काढतो. राजा म्हणाला, ठीक आहे.
ताबडतोब प्रधानाने शहरात दवंडी पिटवली की मजनूने राजकुमारीवरील प्रेम करण्याचा फार मोठा गुन्हा केला आहे, म्हणून या गुन्ह्याबद्दल आजपासून 7व्या दिवशी त्याला फाशी देण्यात येणार आहे. मग काय विचारता, एका मजनूची दशा. कोणी लुंगी टाकून पळाला, तर कोणी जोडे फेकून धूम ठोकली, तर पळता पळता कुणाची टोपी उडून गेली. सगळे बेटे लांब कुठेतरी पळून गेले. धडधाकट होते ते गुपचूप कामाला लागले. कोणी घरगड्याचे काम करू लागला, तर कोणी पट्टेवाला बनला. प्रत्येक मजनू सुळाच्या भीतीने आपले नकली स्वरूप दडवू लागला. सगळे बेपत्ता होऊन गेले. फक्त एकच सच्चा मजनू तेवढा शिल्लक राहिला, कारण लैलासाठी तो सुळी जायला, अग्नीत भस्म व्हायला आणि जरूर पडली तर आपली जान कुर्बान करायलाही तयार होता. त्याला केवळ लैला हवी होती. तिच्याशिवाय जगण्याची त्याला इच्छाच नव्हती. त्याने लैलासाठी आत्मसमर्पण करून टाकले होते. त्याला खरोखरीच लैलाचा ध्यास लागला होता. तोच एक खरा मजनू शिल्लक राहिला. त्या खऱ्या मजनूला लैला प्राप्त झाली. तर अशा रीतीने इथे लैला मजनूची कथा आपल्याला सांगितलेली आहे. कशी एकरूपता पाहिजे आणि सच्चाई पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, समर्पण पाहिजे, आत्मसमर्पण पाहिजे, स्वतःला पूर्ण विसरून जाऊन पाहिजे. ध्यान हे असं पाहिजे. तर आता ह्याचा सार बाबा मुक्तानंद आपल्याला देत आहेत की ही एवढी सुंदर कथा सांगून आणि इतकी व्यवस्थितरित्या सांगून, म्हणजे एका महान विभूतीने म्हणजे हे एक सुंदर गोष्ट आहे की हे संत रसिकही असतात. म्हणजे खूप रसिकतेने विषय आपल्या शिष्यांच्या समोर ते मांडतात. तर खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर इथं ते सांगतायत आता की ध्यानशाळेतल्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आता लैला मजनूचा ह्याचा सार आपल्याला ते सुंदर सांगतायत की ध्यानशाळेतल्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, ध्यानाच्या मात्रेची जेव्हा खरी कसोटी लागते, तेव्हाच ध्यान करणाऱ्याची खरी लायकी समजून येते. ध्यानाच्या मात्रेची जेव्हा खरी कसोटी लागते, तेव्हाच ध्यान करणाऱ्याची खरी लायकी समजून येते. इतर सर्व विषयांप्रमाणे ध्यानाचीही परीक्षा होते. त्यात जो खरा मजनू म्हणजे आत्मज्ञानी असतो, त्यालाच लैलाची म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते आणि बाकीचे ढोंगी आपली लुंगी, कफनी, जोडे वगैरे फेकून पळून जातात. खरे ध्यान करणाऱ्यांची स्थिती मजनूसारखी असते. यासाठी बकत ध्यान न करता खरे आत्मध्यान करा, सत्य सुख प्राप्त होईल. आपल्या अंतर्यामी वास करणाऱ्या पंचरूपात्मक शक्तीचे स्वागत करीत, श्री गुरुचे चिंतन करीत करीत त्यातच स्वतःला हरवून बसा. कुंडलांचे ज्याप्रमाणे कांचन बनते, त्याप्रमाणे ममत्वाचा त्याग करून आपले जे इष्ट असेल त्याचे ध्यान करणारा इष्टरूपच बनतो, ब्रह्मपद प्राप्त करून घेतो, धन्य होऊन जातो. त्याचे मातापिता देखील धन्य होत. असा सत्य आत्मध्यानी मर्त्य असूनही अमर बनतो. भक्ताला जेव्हा या भक्तिरसाची गोडी लागते, हा संसार असारा आहे अशी जेव्हा त्याची खात्री होते, ब्रह्मापासून कीटकांपर्यंत सर्वांतर्यामी ज्याला आपलेच आत्मरूप व्यापून राहिलेले दिसते, तो अंतर्बाह्य रोमरोमांत भक्तिरसाने भरून जातो. जिथे अशी भक्ती आहे, तिथे गुरुज्ञानाची प्रचिती आहे, तिथे चितीचा नित्य विलास आहे. अशा उच्च कोटीचा सिद्ध विद्यार्थी गुरुकृपेला लायक समजावा. त्यालाच ध्यानाचा महिमा समजलेला असतो. आपल्यातच प्रगट असलेल्या गुरुशक्तीचा नित्य सन्मान करीत नित्य गीता गान करता करता त्याचे रडणे संपून जाते.
आपल्यातच प्रगट असलेल्या गुरुशक्तीचा नित्य सन्मान करीत नित्य गीता गान करता करता त्याचे रडणे संपून जाते. मुक्तानंद म्हणतो, त्याच्यात नित्यानंद पूर्ण रूपाने वास करीत असतो. सत्याचे फळही सत्य आणि खोट्याच्या गाठी गोठा. सत्याचे फळही सत्य आणि खोट्याच्या माथी गोठा. तुम्हाला यातले काय पाहिजे विचार करा. सत्यप्राप्ती हवी असेल तर सत्य ध्यान करा. मग पूर्ण शांती तुमच्यापासून दूर नाही. आत्मशांती तुमच्यात पूर्ण भरली आहे. तुम्ही फक्त स्वतःला शुद्ध बनण्याचीच खोटी आहे. काय सांगतात? आत्मशांती तुमच्यात पूर्ण भरली आहे. तुम्ही फक्त स्वतःला पूर्ण बनण्याचीच, शुद्ध बनण्याचीच खोटी आहे. तर अशा रीतीने खूप सुंदर सार दिलेला आहे. आपण ह्याचं चिंतन, प्रत्येकाने आत्मचिंतन करायला पाहिजे. माझं प्रत्येक वेळेचं ध्यान कसं होतं आहे, माझा ध्यानाचा हेतू काय आहे. कारण आपण अनेक उतार चढावात जात असतो, अनेक गोष्टीतून जात असतो, साहजिकच आहे. तर परंतु तरीसुद्धा माझं ध्यान हे जितकं आत्मध्यान होईल ते महत्त्वाचं आहे. संसारात राहतोय तर अनेक गोष्टी आहेत, अनेक प्राप्ती पण आवश्यक वाटतात. पण माझं ध्यान जर आत्मध्यानासाठी असेल तर बाकीच्या प्राप्ती आणि हे हाताचा मळ आहे. तर ते काही आपणहून त्याची काळजी किंवा त्याची योजना ती शक्ती करत असते. आणि त्यासाठी इथे देत आहेत. जर फक्त अनेक इथे त्यांनी दिलं आहे की भगवान नित्यानंदांकडे एवढे सारे साधक येत होते. प्रत्येकाचं ध्यानाचे विषय वेगवेगळे होते, त्यांच्याकडे येण्याचे विषय वेगवेगळे होते. आणि ते साहजिक आहे, व्यक्तीत इतक्या प्रकृती आहेत. त्यामुळे ध्यान करत बसलेले असंख्य साधक जरी दिसत असतील तरीसुद्धा त्यामध्ये एखादा असा असतो की त्याचं आत्मध्यान आहे. तर आपण आपलं ध्यान हे आत्म्याच्या दिशेने आहे का कुठल्या दिशेने आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार मग, कारण जसं ध्यान तसं प्राप्ती होणार आहे. तर हे इथे आपल्याला सांगतायत. आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी सगळं दिलेलं आहे की लैला मजनूची गोष्ट सांगितलेली आहे की जोपर्यंत आपण आत्मसमर्पण पूर्ण नाही करत तोपर्यंत आपण त्या खोलीत नाही जाऊ शकत. कारण बाबा मुक्तानंदांच्या समोर कितीतरी कसोट्या आल्या, त्यांना कितीतरी त्रास झालेत साधन करत असताना, परंतु ते त्यात पार त्यांनी केल्या, कारण त्यांचं ध्यान पहिल्यापासून आत्मध्यान होतं. तर ह्यासाठी आपल्याला जर ह्या अवस्था गाठायच्या असतील हळूहळू करत एका पाठोपाठ एक, तर आपलं ध्यान हे आत्मध्यान झालंच पाहिजे. इथे आपण थांबूयात.